या शाहू आघाडी बाजी मारेल असं वाटतंय. काँग्रेसचं तसं पालिकेला हा काँग्रेसचा आहे, तर काँग्रेसचा मानणारा गट भरपूर असून काँग्रेसला घेऊन चालणारा इथं कोण नाही आहे नेता. विकास काम आहे जरा थोडक्यात, म्हणजे विकास काय गावचा झालेलाच नाही. कारण आता नगरसेवक नाहीत, विचारणार कोण नाही, प्रशासक असल्या कारणामुळे सगळ्यात मोठी जर कुर्नवाड गावामध्ये समस्या असेल ती स्वच्छतेची. आता रामोनगर नगराचे आता गाव मला सुंदर झाला सगळं गावात. डांगे जर आले असते रामोनगर तवा तात्या तुम्ही समर्थ आहे त्यांच्या म्हणून म्हणताय. समताने ज्यावेळेस जयराम बापू पाटील या ठिकाणी होते त्यांच्यामुळे लोक त्यांच्यापाशी भरपूर जात होते. चिरंजीव जे त्यांचे आहेत त्यांना काँग्रेस सांभाळायला येणार. कोण आता ह्याच्यात बाजी मारणार नाही. मग आता माझा एवढं खर्च झाले म्हणून त्याच्यात गुंतून पडतोय का गावाचा विकास करतोय ते त्याच्यावर आता काय विचार करून होणारी गोष्ट आहे. आम्हाला अनुभव हो, आम्ही या भागात आल्यामुळे आम्हाला अनुभव आहे कामाचा. कारण का महापूर्वी आमच्या गावात एक सोडून 4 वेळा आलाय. कारण का याने कुठल्याही समाजात जावा याने स्वतःची वाहनं आणून जनावर म्हणा लोकांनी बाहेर काढतात. गंगापूर वगैरे आपली स्वतःनी व्यवस्थेने करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार, KQ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे कुरुंदवाड इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगली आता रंगात आलेली असताना अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू आहे आणि पाहायला गेलं तर शिरोळ तालुक्यामध्ये या आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. जे माजी आमदार या तालुक्याचे आहेत, शिवसेनेचे उल्हासदादा पाटील हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते पाहायला गेलं तर या 2 दिवसापूर्वी या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर, यांच्याबरोबर ते सध्या नगरपालिका निवडणुकीमध्ये यांच्यासोबत ते आता राहिलेले आहेत. त्याचबरोबर कुरुंदवाड शहराचं जर म्हटलं तर कुरुंदवाड शहरामध्ये भाजपचे असणारे रामचंद्र डांगे हे आता सध्या राजश्री शाहू विकास आघाडीकडून या ठिकाणी लढत आहेत. त्यांच्या सून मनीषा डांगे या नगराध्यक्ष पदासाठी या राजश्री शाहू विकास आघाडीकडून उभ्या आहेत. कुरुंदवाड नगरपालिकेसाठी ही निवडणूक नेमकी कशी आहे, कुरुंदवाड नगरीतलं राजकीय वातावरण कसं आहे, कशा पद्धतीची या ठिकाणी राजकीय लढत होणार, नगराध्यक्ष पदाची नेमकी उमेदवार कोण आहेत, यासह अनेक घडामोडींचा आढावा, म्हणजे इथली विकास कामं झालीत का, कशा पद्धतीने झालीत, यासह अन्य घडामोडींचा आढावा आपण इथल्या कुरुंदवाडातल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया मग काय म्हणतात कुरुंदवाडातले लोक. आता मी सध्या भालचंद्र टॉकी परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उभा आहे. इथं काही लोक थांबले आहेत. आपण त्यांना विचारूया काय चर्चा नेमक्या सुरू आहेत, काय चर्चा चालू आहेत. काय निवडणुकीची चर्चा, दुसरं काय निवडणुकी चर्चा. बर, कशी आहे काय आता निवडणुकी चर्चा, म्हणजे आता राजकीय वातावरण इथं कसं आहे? वातावरण चालू आहे असं की अजून काय निवडणूक काय फायनल नाही, काय नाही. म्हणजे वार्ड झाल्यास कोण उमेदवार कुठं काय उभारणार, कोणाचं काय चिन्ह नाही. सगळेजण म्हणते मी इथं आहे, तो म्हणते मी इथं आहे. तर फायनल काय झालेलं नाही. 17 तारखेला किंवा 25 तारखेला कळणार कोण कुठं काय उभारलेला आहे. 2 दिवस राहिले, फायनल कधी होणार मग? ते आता ते चिन्ह कळल्यावर मी थांबलंय म्हटल्यानंतर घच होणार. अजून काय निष्पन्न झालेलं नाही. खरं वातावरण तर बऱ्यापैकी चांगलं आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहे? तो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एकतर बापू आणि तात्या, दोघांच्या मध्ये वेल फाईट बऱ्यापैकी. बापू म्हणजे कोण? बापू म्हणजे जयराम बापू पाटील आणि तात्या म्हणजे रामचंद्र डांगे. रामचंद्र डांगे आणि जयराम बापू पाटील असे 2 गट कुरुंदवाडात आहेत. मग त्यांच्याकडून आता उमेदवारांची नावं कोणाची पुढे आलेली आहेत? तात्याकडून त्यांची सूनबाई आहे मनीषा डांगे आणि जयराम पाटलाकडून त्यांची बी सून आहे. बघूया आता काय काय होतं. कुरुंदवाड शहरातल्या विकास कामांच्या बद्दल काय सांगाल? म्हणजे आता मागच्या वेळेला नगराध्यक्ष जयराम बापू पाटील होते, त्याच्यानंतर 2 वर्ष प्रशासक आलं. या कालावधीमध्ये विकास कामं कशा पद्धतीने झाल्या बऱ्यापैकी झालंय तसं विकास काम. म्हणजे कसं बोलायचा उद्देश कसं काय 5 वर्ष त्यांच्याकडे राहिले, 5 वर्ष नगर जिल्हाधिकारी म्हणजे अधिकारी राहिले, त्यामुळे बऱ्यापैकी झालेत कामं. तसं नाही म्हणून चालणार नाही, झालेत कामं. बघूया आता पुढे काय होते. येणारा नगराध्यक्ष कसा असावं तुम्हाला वाटतंय? नगराध्यक्ष आता तडफदार राहावं, म्हणजे पुढच्या जे बी काय बी असतील ते कामं व्यवस्थित करावं, व्यवस्थित नालावं, आम्हाला गावाला विकासाची कामाची वाटचाल दाखवावं. या सगळ्या लढतीत तडफदार कोण असणार ते आम्ही सांगू शकत नाही आता. कारण का जे आहे ते मनात आहे, जे काय होणार ते निष्पन्न होणार.
आता या चौकात काही नागरिक उभे आहेत कुरुंदवाडचे. पाहूया त्यांच्या काय चर्चा आहेत, काय नेमकं चालल्यात चर्चा. का आमची भाजीपाल्याची चर्चा का? भाजपची की भाजपाल्याची? भाजीपाला मार्केटची भाजपाल्याची. चर्चा. बरं. काय वाटतं कुरुंदवाडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या कशा पद्धतीचं राजकीय वातावरण, कशी लढत होईल काय वाटतं इथं? का अजून काय आम्हाला आमची काय अजून जरा इकडनं तिकडनं भाजीपाला आणायचं कुठनं करायचं काय हेच चालू आहे. पण एक मतदार आहे तुम्ही, मतदार म्हणून तुमची भूमिका कशी बजावणार? अजून आम्ही काय माहितच नाही आम्हाला कुठं काय चालू आहे काय नाही. उमेदवारच घ्यायचं नाही तर काय विषय नाही आहे ना. काय सांगाल, कशी आहे? कुरुंदवाडात लढत कशी होणार? मामा, कुरुंदवाडात लढत कशी होणार? कोल्हापूर. गप्पा गप्पा काय चालू आहे, काय बघायला? काय नाही, फर्निचर बघायला फर्निचरचं राहायला कुरुंदवाडात आहे ना? बरं, आता सगळी विकास कामं रस्ते वगैरे सगळे झालेत का व्यवस्थित? काय वर्ष झालं अजून कशात काय मिळालं नाही इथे. काय नाही, निवडून कामं करत नाहीत काय नाही. काय उपयोगीचं कामं काय नाहीत. मग बर कसं मतदान करायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. बर, काय काय तरी समस्या बरोबर काय हे नाही हो, बर. योजना बरोबर काय नाही. नाही, नगरपालिका काय लक्ष देत नाही. नाही नाही आता काय 7 वर्ष झालं निवडणूक होऊन, हा. आता पुढच्या महिन्यात आहे. आता इथनं कोण हो त्याला हेच नाही नाही, बर. म्हणजे नगरसेवकच कोण नाही करून घ्यायला, त्याच्यामुळे तकले सगळं. नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, कोणच नाहीत नाही. बर. मग आता होणार की, आता निवडणूक लागली की आता या पुढच्या महिन्यात कोण येईल तेव्हा ते आता सुरुवात होणार. नाव कुणाची चर्चेत आहेत? हे डांगे आहेत, पाटील आहेत, हा. पुन्हा आपले इकडं जयंत आवळे आहे. बर. अजून राहिल्यात, अजून भरायला लागल्यात, काय काय भरल्यात अजून. आता 21ला का 20ला माघारी आहे. मग यात पारडं कुणाचं जड वाढते, जड कुणाचं वाढते पारडं? काय तसं सांगता येत नाही, काय जसं वाटतंय? वारं येईल जोर तसं जोर हे आहे. कोणाचा आहे? जोर काय आता डांगे आणि पाटील, दोघांच्यात, जवाहर पाटील. त्यांच्यात. मग इथे दोघं जण एकाच बाजूला आहेत की आता? होय, बर पण ती दोघं बी आहेतच नाही रिंगणात. बर नगराध्यक्षाला आहेत, अध्यक्षाला आहेत. बर बर. असल्यामुळे मी काय माहिती, कोण आहे? माझी उपनगराध्यक्ष असल्यामुळे. माजी उपनगराध्यक्ष. बर. मग आता आताच्या ज्या नगरपालिकाच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांची धावपळ तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने चालू आहे. काय वाटते, कशी लढत होईल यंदा? यंदा आहे की नाही तुम्ही रिंगणात? यंदा नाही रिंगणात मी, बर दुरंगी लढत होणार. बर. काँग्रेस विरुद्ध शाहू आघाडी अशीच होण्याची शक्यता आहे. आज आणि असं ऐकण्यात आलंय की भाजप काही जागावर लढणार आहे. यात शाहू आघाडी बाजी मारेल असं वाटतंय. काँग्रेसचं तसं पालिकेला हा काँग्रेसचा आहे, तर काँग्रेसचा मानणारा गट भरपूर असून काँग्रेसला घेऊन चालणारा इथं कोण नाही आहे नेता. अध्यक्ष आहे, अध्यक्ष झाल्यापासून मला वाटतं 8-10 वर्ष झाले अध्यक्ष असून एक मिटिंग सुद्धा त्यांनी गेली त्यांनी. मी कुरुंदवाड शहर काँग्रेसचा सदस्य आहे, माझी उपनगराध्यक्ष सुद्धा आहे. मी एक मिटिंगला त्यांनी केव्हा बोलवलं नाही. त्याशिवाय ज्यावेळेला बंटी पाटील इथं येतात त्यावेळेला सुद्धा एक निरोप देत नाहीत किंवा एक फोन करत नाही की असं साहेब यायल्यात आणि या तुम्ही या म्हणून. काँग्रेसचा बार्ली किल्ला असून सुद्धा यावेळेला शाहू आघाडी इथं बाजी मारेल, नगराध्यक्ष सुद्धा शाहू आघाडी निवडणीला असं मला वाटतं. शाहू आघाडीच्या असं उमेदवार कोण आहे त्याच्यात? शाहू आघाडी हे नगराध्यक्षपदाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मनीषा डांगे. आणि काँग्रेसचे? काँग्रेसचे विजय पाटील आहेत, त्यांचे मिसेज आहेत. बर हे दोघांमध्ये लढत होणार. बर. यात मनीषा डांगे बागी मारतील असं वाटतं. का बरं मनीषा डांगे बाजी मारतील असं का वाटते? काँग्रेसला घेऊन चालणारच येतं कोण नाही ना. बर. काँग्रेसचे उमेदवार सुद्धा यांनी व्यवस्थित जशी पाहिजे होती त्या पद्धतीने काँग्रेसचे उमेदवार सुद्धा दिले नाहीत. कोणाला विश्वासात न घेता यांनी उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळं शाहू आघाडी, काँग्रेसचा मी सदस्य आहे तसं मी अखिल भारतीय काँग्रेसचा सभासद सुद्धा आहे. काँग्रेसचा असून सुद्धा मी असं मला बोलायची वेळ आहे. मनीषा डांगेने काय कामं केलीत काय? त्यांची कामं आहेत. बर. रामचंद्र डांगे त्यांचे जे सासरे आहेत हा. त्यांची कामं आहेत गावात. बर. आणि सर्वसामान्य माणसामध्ये मिसळून असतात, त्याच्यामुळे त्यांनी पाहिजे मारतील असं माझा अंदाज आहे. तुम्ही आता म्हटलात की मी काँग्रेसचं म्हणजे असं इथं काय हे नाही, एवढं आम्हाला निरोप येत नाही, तिथं नेतृत्व नाही. पण सत्ता तर आता 5 वर्षात आता बऱ्यापैकी मला वाटतं त्यांची म्हणजे काँग्रेसवर सत्ता होती नगरपालिकेत. त्यांनी विकास कामावर केले. ज्या जयराम बापू पाटील या ठिकाणी होते हा. त्यांच्यामुळे लोक त्यांच्यापाशी भरपूर जात होते. चिरंजीव जे त्यांचे आहेत त्यांना काँग्रेस सांभाळायला येणार. तिने आता जरा तब्येत त्यांची बरोबर नाही आहे, त्यांनी झोपून आहे.
मग आता हे विकास कामांच्या बद्दल काय सांगाल त्या 5 वर्षातल्या आणि प्रशासकाच्या 2 वर्षाच्या काळात? मी विकास तर ज्या पद्धतीने घालायला पाहिजे होता त्या पद्धतीने गावचा विकास झालेला नाही. मला वाटते 2006 ते 2011 पर्यंत मी नगरसेवक होतो. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने गावचा विकास व्हायला पाहिजे होता त्याच्यानंतर विकास झालेला नाही आणि भ्रष्टाचार फार वाढलेला आहे. आणि आता जरी ती दुरंगी लढत असली तर भाजपची काय भूमिका असणार मग? भाजप आपले पूर्ण सीटा त्यांना मिळेल असं काय वाटत नाही. काही ठिकाणी त्यांना सीटा मिळतील. भाजपचे नेमके कोण प्रमुख आहेत पदाधिकारी? ठीक आहे, मला तेवढे काय कल्पना कारण नाही. आता भाजपचे बनायला गेलं आता सावकर मादनाईक आहेत, त्याच्यावर भाजपचे काही पदाधिकारी अड्रावकरचे शाहू आघाडी सोबत आहेत. त्यामुळे मग आता भाजप नेमकी कुठली म्हणायची? भाजप आता ते जुने जे कार्यकर्ते आहेत त्यांचे हा. तेच घेऊन चालले. परफेक्ट मला बी नीट अंदाज त्यांचा काय आला. कोण कोण कुणाला फोडालाय? कोणाला फोडायचा काय प्रयत्न काय नाही आहे. हा. अजून काय वातावरण कोणाचं आहे कसा आहे काय समजायला मार्ग नाही. हा. जे ते म्हणते मला तिकीट मिळालं ते म्हणते मला तिकीट मिळालं. कुठल्या पक्षाचा काय अंदाज काय लागणार झालाय. हा. याच्या आधी कसं होतं आघाड्या होत्या त्यामुळे तिकीट फायनल करत होत्या. हा. आता आघाड्यांच्या हातात नाही काय नाही आमदारांच्या हातात नाही. त्यामुळे कोणाला लोकांचं काय समजायला मार्ग नाही. तुमचा वॉर्ड कुठला? आमचा 4 नंबर आहे. 4 नंबर. 4 नंबर मध्ये कोण आहे रेस 4 मध्ये रेसमध्ये तुमचे जयकर आहेत, अनुप आहे, त्याच्यानंतर तुमचे धम्मू आहे. कुठल्या गटाचे? ते आता हे गट आणि तटाचं काय समजायला मार्ग नाही झाला ना. बर, अर्ज भरलाय नाही तिने मग? सगळे फॉर्म भरून तयार आहेत. बर. तर कुठल्या पक्षातर्फे असायला काय विषय नाही आहे. नगराध्यक्ष पदाचं आहे काय चित्र स्पष्ट इथं? नगराध्यक्ष पद आता रामचंद्र डांगे यांचे सोनबाई आहेत, मनीषा डांगे मॅडम, आणि जारम पाटलांचे सोनबाई आहेत. ते नगराध्यक्ष रेसमध्ये आहेत. बर. म्हणजे रामचंद्र डांगेंच्या सुनबाई त्या राष्ट्रीय शाहू विकास आघाडीकडून आहेत. हो 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 महायुतीच्या. त्याचं नेतृत्व यड्रावकर आमदार राजेंद्र यड्रावकर करतात. हो हो हो. आणि इकडं काँग्रेसचे ते आमचे बंटी पाटील. बर. काँग्रेसचे म्हणजे जयरामभाऊ पाटलांच्या सून आहेत सोनबाई. कशी होणार दोघांच्यात लढत? आता कशी काय आता काय जनता काय कौल देईल त्याच्यावर आहे. बर. जोर कुणाचा वाटतोय मग? आता जोर काय आत्ताच काय सांगता येणार नाही. तरी जोर कुणाचा आहे मग? आता अनेक 2-3 दिवस गेल्यानंतर मग जोर समजेल आपल्याला. बर. विकास कामं कशा आहेत कुरुंदवाडातली? एकाच काम आहे जरा थोडक्यात म्हणजे एकाच काय गावचा झालेलाच नाही. बर. कारण का त्यामुळं ते नगराध्यक्ष हे ते काय नव्हतं प्रशासन होतं त्यामुळं गावचा एकाच काय झालेला नाही. आता इथनं आता काय अध्यक्ष झाल्यानंतर आता काय एकाच होते बघू. म्हणजे विकास कशामुळे झाला नाही? प्रशासन असल्यामुळं विकास झाला नाही गावचा. त्याच्यापूर्वी सत्ता होती, जयरामभाऊ पाटील नगराध्यक्ष होते त्यावेळी होते की सगळं. बर. तर त्याच्यानंतर आता प्रशासन झाल्यामुळं त्यांच्या काळातली विकास कामं झालेले आहेत की झालेले आहेत. झालेले आहेत. कुरुंदवाड्यात समस्या काय आहेत नाही? समस्या पाण्याचं आहे, बर. स्वच्छतेचं आहे. त्याच्याकडे कोण लक्ष देते की नाही? त्याच्यावर कोण आता हे प्रशासन लागल्यामुळे कोण लक्ष देणार? इथनं पुढे लक्ष देतील. आता इथनं नगरसेवक नगराध्यक्ष झाल्यामुळे लक्ष देणार नाही गावचं. बोलता येते नगरसेवकला किंवा अध्यक्षांनी बोलता येते काय तर करता येईल. ही गावचा विकास त्यामुळे होणार. प्रशासन असल्यामुळे काय त्यांचं सगळी सत्ता. ते बाजी कोण मारलं वाटते हो? ते काय सांगता येणार नाही अजून. काय वाटते मामा, कसं आहे चित्र आता कुरुंदवाडातलं? आता काय कुरुंदवाडातलं कोणाचं कोणाला गावलेलं नाही हो. त्याच्यामुळं आता कुरुंदवाड गाव हे पूर्ण अडचणीत आहे. आणि आतापर्यंत काही गावाचा विकास म्हणून काय झालेला नाही. कारण आता नगरसेवक नाही, विचारणार कोण नाही, प्रशासक असल्या कारणामुळं सगळ्यात मोठी जर कुरुंदवाड गावामध्ये समस्या असेल ती स्वच्छतेची. स्वच्छतेचं ते जे काय असेल ते टेंडर भरणारे येणारे गटर काढणारे की एकमेकाच्या ह्यानं काय व्हायला आहे, एकमेकाचे मी मोठा तू मोठा ह्याच्यामध्ये सगळं टेंडर बंद होते. बंद झाले की गटर तुटत्या आणि मग विचारणार कोण नाही झाले. मग प्रशासक त्यांच्या पद्धतीने त्यांचं कामकाज करतात. राहिली गोष्ट आता इलेक्शनची राहिलेली आता हे जे लोक आहेत आता ही येऊन आता काय त्याच्यावर आता 8 वर्ष झालं आता यांच्यात एकमेकाच्यात प्रशासक असून 8 वर्ष इलेक्शन लागलं नाही. मग आता 8 वर्षांना आता इलेक्शन लागणार आहे. आता येणारा निवडणूक लढवून कोण आता ह्याच्यात बाजी मारणार आहे. मग आता माझं एवढं खर्च झाले म्हणून त्याच्यात गुंतून पडतोय का गावाचा विकास करतोय ते त्याच्यावर आता काय विचार करून होणारी गोष्ट आहे. तुम्ही म्हटलं की माझी कुरुंदवाडात अडचणीत आहे. मग अडचणीला ही जी अडचणीत आहे कुरुंदवाड त्याला काय कोण बाहेर काढला आता? आता ह्यांनी एकमेकांना जर करताना स्वार्थीपणानं कामकाज केले निवडून येणारे लोक तर ते अडचणीतनं कुरुंदवाड गाव निघू शकते. त्याच्यामुळं स्वच्छतेचं जास्तीत जास्त अडचण आहे गावामध्ये. माणूस कसंही 2 टायमाचं अन्न खाऊ शकतो पण स्वच्छता नसेल तर अन्न खाल्ल्यासारखं नाही वाटणार आणि घाण खाल्ल्यागतच होणार.
कुणाला संधी मिळवायची वाटते यंदा? आता जो काय त्याच्या कोण आपल्या वार्डातनं ज्या पद्धतीने त्यांची काय वर्तणूक असेल, सामाजिक लेवलला जे काम करणारी माणसं असतील त्यांचाच जोर राहणार. कारण वेगवेगळे आता शिरोळ तालुक्यात राजकीय भूकंप व्हायला लागले. बघायला गेलं तर आता माजी आमदार उल्हास पाटील होय होते. होय होय आता ते एकमेकाचं ड्रायव्हरला मिळाले. त्याच्यानंतर आता इथं रामचंद्र रांगे भाजपचे होते, राष्ट्रीय शाहविकास आघाडीतून निवडणूक लढवले. नाही त्याचा कशा त्यांना पद्धतीने परिणाम होणार? आता आमच्या कुरुंदवाड गावच्या मधली जी काही लोक आहेत पुढारी, त्यांना काही दोषी ठरवून चालणार नाही हो. कारण वरच्या लेवलनं इकडे तिकडे माकड उड्या चालू आहेत. मग आमच्या गावचे पुढारी तर यांनी चांगलीच म्हणायचं त्या पद्धतीनं. कारण आपले गावचे पुढारी निदान एक नाही केला तर दुसरा तर कोणा करतोय, काय ना काय तर त्याचा एकमेकाचा विचार होऊ शकतोय. त्याच्यामुळे गावाचे काहीतरी इथून पुढे नवीन काहीतरी विकास होईल अशी अपेक्षा वाटते. कुठल्या कुठल्या समस्या आहेत? काय समस्या आहेत कुरुंदवाड शहरात? हे जे काय सांगितले तेच समस्या आहेत. आता पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे. ते निवडून आलेल्या लोकांनी ते व्यवस्थित करून द्यावं. ते पाण्याचा प्रश्न म्हणजे नेमकं काय? पाणी गावाला नदी दूषित जवळ वातावरण असून आहे. दूषित झालेलं सगळं पाणी, दूषित पाणी झालेलं आहे. व्यवस्थित ते पाणी पुरवठा जे आहे कुठल्या नदीचं पाणी येते? आम्हाला पंचगंगेचं पाणी आहे, बर कृष्णेचं पण पाणी आहे, पण ते दूषित पाणी आहे. त्याची हे पाहिजे, व्यवस्थित स्वच्छता पाणी पाहिजे नाही. बर दूषित पाणी आहे. हा किती वर्षापासून? आता हे झाले की मला फार वर्ष झाली, पण त्याच्यावर स्कीम आहे. काय तोडगा काढला तोडगा नाही? अजून काय निघालेला नाही. बर आता काय अपेक्षा आहे तुमच्या? मला स्वच्छता पाहिजे, गावची पाणी पाहिजे गावाला. हम्म. एवढी समस्या आहे या. बर मग नगराध्यक्ष पदाची लढत जरा कशी होईल काय वाटतंय? जे काही सांगता येत नाही काय. बर हा. कसा असावा नगराध्यक्ष? आपला चांगला असावा, गावचा विकास करणारा असावा, बर तेच काय. आणि दुसरी काय अपेक्षा नाही. लढत कशी दुरंगी होणार का तिरंगी? आता काय तर बघू, आता काय अजून काय नाही आहे. कारण मामा म्हणले दुरंगी तर फिक्स आहे, काँग्रेस आणि इकडे शाहू आघाडी. हा ते बघूया आता काय कसं काय त्यांचं ते अजून काय फिक्स हे नाही राहिलं नाही. 8 वर्ष काही इलेक्शन लागलं नाही. हम्म. आता इथनं 8 वर्ष म्हणजे 5 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष पुढं होतं. 2 वर्ष प्रशासन होतं. हा, मग हा. आता जयराम बापू बी नगराध्यक्ष याने काही कामं केली नाही गावातले. कोण? जयराम बापू नगराध्यक्ष होते, हा. लोक म्हणून निवडून आले, याने काय कामं केली नाहीत. हम्म. आता इथं पण आता नवीन जे आता येणार आहेत हम्म. नगराध्यक्ष, हम्म. ह्यांची असं कामं व्हायला यामुळे मनीषा नागेने यावं असं तिने जरा हुशार आहेत, हम्म. त्यांना अनुभव आहे, करते. का बरं मनीच्या टांगी जाव्यात असं का? म्हणजे काय म्हणजे काय नाही, सुशिक्षित आहे, त्यांना अनुभव आहे, गरिबाची जाण आहे. गरिबाई लोक मला कचरा म्हणा, महापूर होतो आमच्या गावात, हम्म. यांची व्यवस्था करणे, गरिबाची दाणे पूर्ण करणे, कुठं नेऊन यांचे वाहनं स्वतः आणून आम्हाला पुरवठा करतात. गंगापूर इकडे तिकडे जाऊन आम्हाला करतात. डांगे यावं नगराध्यक्ष म्हणून माहितीची पॅनल यावं असं आहे. हम्म. कारण का वर सरकार हेच आहे, खाली बी इथं यावं नाही. आता कुरुंदवाडमध्ये काय विकास कामं कशा पद्धतीने झालेत? कुठली विकास कुठली कामं राहिलीत? काय म्हणजे- समस्या आहेत? समजा हे पाणी पुरवठ्याचे एक आहे, हम्म. हे का काम अर्धवट आहे अजून. हम्म. काय आणि बाकी काय घाण कचरा आहे ते याच्यात काढतात, नगरपालिकेचे जातात, प्रशासनामार्फत चालू आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न कधीपासून आहे हो? हे कमीत कमी मारतोय साहेब 5-6 वर्ष झाली. बरं. मागं आवळा फाट्याला पाण्यात आहे ते नवजन मंजूर झालं. मागं मनीच्या टांगी पण तुम्ही म्हणलात की नगराध्यक्ष मागच्या होते, यांनी काही लक्ष दिलं नाही. हम्म. त्याच्यापूर्वी मग नाही, मनीच्या टांगी पण नगराध्यक्ष होते. डांगे असताना जे मंजूर झालेलं आहे पाण्याचं मंजुरी आहे. बरं. यांनी जेव्हा याने हे नगराध्यक्ष पद यांचं गेलं बरं. रामभाऊ डांग्याचं, हम्म. तेव्हा हे जयराम बापू आल्यावर ह्यापासून स्थगित आहे. हे 5 वर्ष आणि हे आता चालूच 5 म्हणजे जो 8 वर्ष बंद आहे. हम्म. लक्ष काय दिलं नाही. हे असते तर नगराध्यक्ष झाला असं पाणी मोठा व्यवसाय. आता पाणी पुरवठा बी कमी आहे. आता आमच्या गोटणपूर गल्लीला, हम्म. गोटणपूर खाली हम्म. खाली गोटणं पाणी अजिबात नाही, बारीक पाणी आहे. आता रामचंद्र डांगे हे भाजपमध्ये होते. हे आता भाजपने राष्ट्रीय शाहू विकास आघाडीत हे झाला. माहिती यड्रावकरांच्या हा काळात यड्रावकरांमध्ये आल्या. त्याचा परिणाम निवडणुकीवर काय होणार? काय होणार नाही. आता हे झालं तर चांगलं चालू आहे. हे सगळे एकत्र आलीत नाही आता सगळं, यामुळे यांना ताकद वाढली पण यांची. विरोधक पण महाविकास आघाडी पण आता सगळी एक झाली की आता बंटी पाटील आहेत, गणपतराव पाटील आहेत, राजू शेट्टे आहेत, हे सगळे विरोधक पण आता एकत्र हो, आहेत. हाय बरोबर आहे. यांना दिलंय आम्ही, यांना दिलं संधी दिली. 5 वर्षांनी काय विकास केलाय काय? ह्यांनी तर केले असते, विकास झाला असा, सगळं झाला असं. हम्म. आता रामोनगे नगराध्यक्ष आता गाव मला सुंदर झाला सगळं गावात. म्हणजे डांगे करतील असं हा डांगे जर आले असते रामोनगे तवा तात्या मग तुम्ही समर्थ आहे त्यांचे म्हणून तुम्ही म्हणताय काय? समताने आम्हाला अनुभव आहे हो. आम्ही या भागात आल्यामुळे आम्हाला अनुभव आहे कामाचा. कारण का महापूर्वी आमच्या गावात 1 सोडून 4 वेळा आलाय. कारण का ह्याने कुठल्याही समाजात जावा, ह्याने स्वतःची वाहनं आणून जनावरं म्हणा लोकांनी बाहेर काढतात.
गंगापूर वगैरे आपली स्वतःहून व्यवस्थेने करत्या. तुम्ही आमच्या संग रोज बोलताय, आता आम्ही तुमच्या संग बोलणार. हं? हाय बरोबर आहे. कशी लढत होणार कुरुंदवाडात? कुरुंदवाडात आम्ही आप्पा बंडकर यावं म्हणतो. बरं. नगराध्यक्षसाठी माणूस एक नंबर आहे. पण परत त्यांच्याकडे जरा कसा आहे, माणूस चांगला आहे. पण महिला आरक्षण आहे ना. त्यांची बायको येऊ शकते की, हा, हा, हा. त्यांनी पण राहणार आहेत. आता बघा कुणाचं काय लक आहे म्हणजे आता आप्पा त्याच्यावर. बंडकरांचं पण नाव चर्चेत आहे. हा माग फुल आहे. बरं. मला स्वतः म्हणल्यात घरात येऊन भेट द्या, आमच्या बायको नाही म्हणाल्यात तरी सुद्धा तुम्ही जरा जबरदस्ती करून उभा करायला सांगा. कुठल्या आघाडीवर नाही ते आघाडी काय मला कुठल्या पक्षातनं ते मला काय माहित नाही. फक्त राहिलं असं सांगितल्यात. कोण कुठं राहिले अजून काय गट समजेना. त्यामुळं अजून काय नक्की नाही आहे कुठल्या पक्षाकडनं राहिलंय हे अजून देखील नाही आहे. शहरातल्या विकास कामाबद्दल काय सांगा? विकास काय अजून काय व्यवस्थित काय कुठं आहे? विकास अजून तर काय नाही आहे. आता बघा आता नवीन काय आले तर चमत्कार होते काय 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 नाही. हे चमत्कार काय 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 काम काय नाही. सगळं ढिंग लाडू खाणार आहेत. हा. असं आहे. काय 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 समस्या काय पाणीच पहिला व्यवस्थित आहे. ते उपोषण अजून चालू सारखं असतंय तरी सुद्धा काय नियोजन होईना. काय प्रश्न आहे पाण्याचा? तेच ते पाईपलाईन वगैरे असं ते चालू आहे काम. एवढं काय मला जास्त अभ्यास नाही आहे. एवढंच बोलून छोटंच भाषण बंद करतो मी. नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. 2 दिवस अर्ज भरायला लागलेले आहेत. कशा पद्धतीचं राजकीय वातावरण आहे? कुरुंदवाड शहरात कशी लढत होणार? कुरुंदवाड शहरात आता माझ्या म्हणजे माहितीप्रमाणे बंटी पाटलांचे, आमचे आदरणीय बंटी पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसचे पॅनल लागलं म्हणजे आता पूर्ण त्यांचं पॅनल लागलं आहे काँग्रेसचं. त्यानंतर भाजपचं एक लागण्याची शक्यता आहे. भाजपनं पण आपल्या चिन्हावर लढवण्याची शक्यता आहे. त्यानंतर मग यड्रावकरांचं पण त्यांच्या शाहू आघाडीकडं ते पण पॅनल लागण्याची शक्यता आहे. असं 3 पॅनल होण्याची शक्यता आहे कुरुंदवाडमध्ये. भाजपचे पण रणजित डांगे आता शाहू आघाडीकडे आलेत की आता त्यांच्या सुनेचा अर्ज शाहू आघाडीमधून नगराध्यक्ष पदासाठी दाखल केला. हां बरं, ते दाखल केले म्हणजे त्यांचं आता आघाडीचं काय ठरलंय मला माहित नाही. त्यांचा उमेदवार असं काय आम्ही म्हणजे पुन्हा आणि मग भाजपचा दाखल होणार ते नव्हे ते. त्यांचं आता काय राजकीय मला गणित मी जर काय बंटी पाटलांच्या माध्यमातून आदरणीय बंटी पाटील साहेब, जयराम पाटील यांच्या माध्यमातून, विजय पाटील आमचे नेते यांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचंच काम करतो गेली 20 वर्ष. या आघाडीचा निर्णय आम्हाला म्हणजे ते काय निर्णय घेतले ते आम्हाला. काँग्रेसचा उमेदवार कोण आहे नगराध्यक्ष? ते आमचे योगिनी पाटील म्हणून आहे, योगिनी विजय पाटील. ते जयराम पाटलांची सुनबाई. आदरणीय जयराम पाटील आमचे बरीच वर्ष नगराध्यक्ष होते. ते 25 वर्ष नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवलं आहे. त्यांच्या घरातली त्यांची सुनबाई आहे. कशी लढत होणार दोघांची? नाही लढत ही होईलच, आता चांगलं होईल असं काय. आता काय जनतेचं शेवटी कौल आहेच की. विकास कामांच्या बद्दल काय सांगाल कुरुंदवाड शहरातल्या? विकास कामांचं तर काय विकास बऱ्यापैकी कुरुंदवाडचा असं शिस्तीचं चालू असतो. कारण आता 3-4 वर्ष प्रशासक कार्य म्हणजे प्रशासनच होतं. काय म्हणजे हे नव्हते, नगरसेवक कोण नव्हते ना, प्रशासन होतं. त्यामुळे शिस्तीतच कामकाज चालू असते सर. समस्या काय नाही शहरात? समस्या आहेत की भरपूर आहेत की. समस्या काय आहे, पाण्याचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचं. पुराचा प्रश्न आहे, व्यसनाचा प्रश्न आहे. गावात व्यसनी म्हणजे व्यसनमुक्त व्हायला पाहिजे कुरुंदवाड. रस्ते, गटारी, स्वच्छता, लाईट हे प्रश्न आहेतच की सगळे. म्हणजे मागच्या बॉडीने काही केलं नाही? पाण्याचा प्रश्न वगैरे काय सोडवलं नाही? पाण्याचा प्रश्न एक पाण्याची स्कीम मंजूर झाली, ती काही कारणास्तव बारगळली. पण आता नवीन म्हणजे होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी तर आंदोलन पण चालू आहे 200 दिवस झालं. आंदोलन कुणाच्या विरोधात आहे? असं विरोधात नाही आहे, शासनाच्या विरोधात आहे. गावाला पाणी चांगलं मिळत नाही प्यायला, म्हणून त्याच्याकडे सरकारनं काय लक्ष दिलं नाही? सरकारनंच लक्ष द्यायला पाहिजे. ते देतच नाही आता लक्ष सरकार. याचा कुठं परिणाम निवडणुकीत होणार नाही? होणार की चांगलं पाणी प्यायला मिळायला पाहिजे ना. असं काही निश्चित सांगू शकत नाही कुणाला फटका बसणार, पण नक्की त्याचा परिणाम होणारच.